नमस्कार मित्रांनो, मी UD पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस आपलं स्वागत करतो। BA भाग 1 सेमिस्टर 1 भूगोल पेपर नंबर 1 प्राकृतिक भूगोल या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत। या विषयामध्ये 4 प्रकरण आहेत। पैकी आपण पहिल्या 2 प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत आणि दुसरी 2 प्रकरण आपल्याला डॉक्टर SM कांबळे सर शिकवणार आहे। पहिल्या 2 प्रकरणामध्ये आपण पहिलं प्रकरण सुरू केलं आहे, इंट्रोडक्शन टू फिजिकल जिओग्राफी, प्राकृतिक भूगोलाची ओळख। या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे। यामध्ये मित्रांनो आपण मीनिंग अँड डेफिनेशन्स ऑफ फिजिकल जिओग्राफी, नेचर ऑफ फिजिकल जिओग्राफी, स्कोप ऑफ फिजिकल जिओग्राफी, ब्रांचेस ऑफ फिजिकल जिओग्राफी, इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल जिओग्राफी, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत। याच्यामध्ये मीनिंग अँड डेफिनेशन्स म्हणजे अर्थ आणि व्याख्या आपण अभ्यासलेली आहे। त्यानंतर आपण नेचर ऑफ फिजिकल जिओग्राफी म्हणजेच प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप आपण अभ्यासलेलं आहे। त्यानंतर स्कोप ऑफ फिजिकल जिओग्राफी म्हणजे प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती आपण अभ्यासलेली आहे। आणि ब्रँचेस ऑफ फिजिकल जिओग्राफी म्हणजेच प्राकृतिक भूगोलाच्या शाखा आपण अभ्यासत आहोत। आणि इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल जिओग्राफी म्हणजे प्राकृतिक भूगोलाचं महत्त्व आपण शेवटी अभ्यासणार आहोत। तर भूगोल म्हणजे काय याचा आपण अभ्यास केला। या संदर्भात आपण इरॅटोस्थेनिस यांनी भूगोल ही संज्ञा प्रथम वापरली, याची माहिती आपण घेतलेली आहे। त्यानंतर आपण प्राकृतिक भूगोलाच्या ज्या काही व्याख्या आहेत या व्याख्यांचा आपण अभ्यास मित्रांनो केलेला आहे। त्याच्यामध्ये वेबस्टर, इट्स, स्ट्रेलर या महत्त्वपूर्ण व्याख्यांचा आपण अभ्यास केला। याशिवायही इतर तज्ज्ञांच्या व्याख्यांचा आपण अभ्यास केलेला आहे। आणि त्यानंतर आपण प्राकृतिक भूगोलाचे जे स्वरूप आहे, निरीक्षणात्मक स्वरूप, वर्णनात्मक स्वरूप, कार्यकारण भावात्मक स्वरूप, परस्पर संबंधात्मक स्वरूप, बहुविषयात्मक स्वरूप, संयुक्तिक स्वरूप आणि विशेषीकरणात्मक स्वरूप आपण अभ्यासलं। त्याच्यानंतर मित्रांनो आपण प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती, क्षेत्र, विषय सामग्री, त्याच्यामध्ये मृदावरण, वातावरण, जलावरण, जीवावरण या गोष्टींचा आपण अभ्यास मित्रांनो केलेला आहे। त्यानंतर आपण प्राकृतिक भूगोलाच्या जे काही शाखा आहेत त्या शाखा आपण अभ्यासत आहोत। आणि या शाखांचा आपण अभ्यास करत असताना आपण पाहिलं की भूगोलाच्या मुख्य 2 शाखा निर्माण झालेल्या आहेत। त्याच्या पाठीमागची कारणं किंवा त्याचं कशी परिस्थिती उद्भवली की ह्या सर्व शाखांचा एकत्रित अभ्यास करत असताना आपल्याला अनेक अडचणींना, विशेषतः तज्ज्ञांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं। कारण सर्व प्रकारची माहिती एकाच टायटलखाली भूगोल या एकाच विषयामध्ये करणं अवघड होऊन गेलं आणि म्हणून प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोलाच्या शाखा निर्माण झाल्या। आणि प्राकृतिक भूगोलामध्ये पुन्हा आपण आपल्या सोयीसाठी अजैविक भूगोल आणि जैविक भूगोल अशी शाखांची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे। यामध्ये आपण खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, भूरूपशास्त्र, सागरशास्त्र, वातावरणशास्त्र, हवामानशास्त्र आणि मृदाशास्त्र व खनिजशास्त्र इत्यादी शाखांचा अभ्यास आपण करणार आहोत। पैकी आपण पाठीमागच्या क्लासला मृदाशास्त्रापर्यंतचा अभ्यास किंवा चर्चा आपण केली होती। त्यानंतर आपण पाहणार आहोत इतर ज्या काही शाखा राहिलेल्या आहेत त्या शाखांचा अभ्यास आपण करणार आहोत। खनिजशास्त्र, खनिजशास्त्र म्हणजे याला आपण इंग्लिशमध्ये मिनरॉलॉजी असंही म्हणू शकतो। खनिजशास्त्रामध्ये पहा
की विविध भागामध्ये खनिजांची जी काही निर्मिती झालेली आहे त्या निर्मितीला कोणते भौगोलिक घटक कारणीभूत होते यांचा अभ्यास खनिजशास्त्रामध्ये केला जातो। याशिवाय मित्रांनो खनिजशास्त्रामध्ये आपल्याला विशेषतः त्याची निर्मिती कधी झाली, निर्मितीच्या पाठीमागची कारणं कोणती, त्याचं वितरण वेगवेगळ्या प्रदेशात कसं झालेलं आहे, किती साठे उपलब्ध आहेत, या साठ्यांच्यामध्ये उत्पादन किती घेतलं जातं, राखीव साठे किती आहेत, भविष्यकालीन परिस्थिती कशी उद्भवणार आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी केला जातो। याशिवाय ही जी काही खनिज संपत्ती आहे ही खनिज संपत्ती राष्ट्राची संपत्ती मानली जाते। कोणत्याही एका व्यक्तीचं स्वतंत्र असं खनिज उत्खननाचा कार्यक्रम असत नाही आहे, तर तो हा कार्यक्रम किंवा हा जो काही प्रोग्राम आहे किंवा हे जे काही खनिज उत्खननाचं नियोजन आहे हे राष्ट्रीय पातळीवरती केला जातो, कारण ती राष्ट्रीय संपत्ती म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि या दृष्टीनं आपण जर बघितलं तर या खनिजाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि मग देशादेशामधून यांची जी काही मागणी पुरवठा होतो, आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो, ज्या देशाला अत्यंत महत्त्वपूर्ण खनिज प्राप्त झालेले आहेत त्या देशांचं जे काही स्थान आहे हे स्थान आंतरराष्ट्रीय पातळीवरती अत्यंत मजबूत स्थान आहे किंवा महत्त्वपूर्ण स्थान आहे असं आपण म्हणू शकतो। मग त्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती जरी प्रतिकूल असली किंवा इतर साधन संपत्ती जरी कमी प्रमाणात असली किंवा आपल्याला त्या ठिकाणी जीवनयापन करताना खूप संघर्ष करावा लागला तरी सुद्धा त्या खनिजामुळे त्या देशांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। यामध्ये विशेषतः मित्रांनो मी उल्लेख करीन की आखाती देशामध्ये जी काही खनिज तेलाचे साठे आहेत या खनिज तेलांच्या साठ्यांचा मी उल्लेख करेन की या साठ्यांचं विशेष महत्त्व आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणून संपूर्ण जगाचं लक्ष या आखाती देशावरती असतं। आखाती देशामध्ये प्रत्येक बलाढ्य राष्ट्राला शिरकाव करायचा आहे आणि आपला प्रभाव त्या छोट्याशा असणाऱ्या आखाती देशातील छोट्या देशांच्यावरती आपला प्रभाव पाडायचा आहे आणि तिथं असणाऱ्या जी काही तेलाचा जो काही लाभ उठवायचा आहे अशा प्रकारची स्पर्धा जगामध्ये लागलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे खनिजशास्त्राचं महत्त्व खनिजाच्या महत्त्वावरती अवलंबून आहे। जी काही अत्यंत साधी किंवा कमी महत्त्वाची जी काही खनिज आहेत त्याला फारसं महत्त्व नाही आहे, परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण जी काही खनिज आहेत त्या खनिजांना खूप महत्त्व आहे आणि मग तिथं प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती जरी असली तरी सुद्धा त्या ठिकाणी खनिजांचं उत्खनन केलं जातं। उदाहरणार्थ मी मित्रांनो एक तुम्हाला सांगितलं खनिज तेलाचं उदाहरण सांगितलं, असंच एका महत्त्वपूर्ण खनिजाचं मी तुम्हाला उदाहरण देतो आणि ते उदाहरण म्हणजे सोन्याचं उदाहरण। पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये वाळवंटी भाग आहे, तिथं अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर मानव आपलं जीवनयापन करण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागतो। तिथं पिण्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध नाही आहे, ते पाणी कित्येक किलोमीटर अंतरावरून तिथं आणावं लागतं आणि त्या ठिकाणी कुलगार्डी कालगुर्डी व कुलगार्डी ही जी काही दोन शहरं आहेत ही दोन शहरं त्या ठिकाणी वसलेली पाहायला मिळतात आणि याच्या पाठीमागचं प्रमुख कारण आहे मित्रांनो की त्या ठिकाणी असणारं जे काही सोनं या महत्त्वपूर्ण खनिजाचं त्या ठिकाणी उत्खनन होतं आणि म्हणून या ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्या पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटी भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला खनिजांचं उत्खनन आणि दोन वसाहती निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे खनिज या सर्व गोष्टींचा सुद्धा अभ्यास खनिजशास्त्रामध्ये केला जातो किंवा खनिजशास्त्राचा मानवी जीवनावरती काय परिणाम होतो याचाही अभ्यास या ठिकाणी केला जातो। आणि सगळ्यात शेवटी आपण जर बघितलं तर विशेष महत्त्वपूर्ण या ठिकाणी आणखीन एक इथं जरी नामोल्लेख नाही आला, अर्थात वरती आपण सागरशास्त्र या नावानं अभ्यास केलेला आहे किंवा त्याचं नाव घेतलेलं आहे, परंतु पुन्हा जलशास्त्र एक स्वतंत्र शाखा आपण या ठिकाणी अभ्यासतो।
अर्थात सागरशास्त्रामध्ये फक्त खाऱ्या पाण्याचा अभ्यास होतो आणि या ठिकाणी जलशास्त्रामध्ये एक महत्त्वपूर्ण एक शाखा आहे, ही गोड पाण्याचा विशेषतः अभ्यास यामध्ये केला जातो आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची शाखा मानली जाते. किंवा दुसरं महत्त्वपूर्ण गोष्ट आपण ही म्हणू शकतो की खूप मोठे जे काही जलाशय उपलब्ध आहेत ते सर्व खाऱ्या पाण्याचे उपलब्ध आहेत आणि आपण त्या जलाशयामध्ये बघतो की पाणी जे आहे हे खूप असूनसुद्धा त्या पाण्याचा वापर सामान्य आपल्या कार्यासाठी दैनंदिन गोष्टीसाठी जसाच्या तसा करता येत नाही. ही एक अडचण त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि पृष्ठीय जे काही जल आहे त्याच्यामध्ये मग आपण बघतो की नद्या असतील, तळी असतील, सरोवरे असतील, धरणे असतील, विहिरी असतील, याला आपण पृष्ठीय जल असं म्हटलेलं आहे किंवा गोडे पाणी असं म्हटलेलं आहे. तसंच गोडे पाण्याचा आणखीन एक स्रोत असतो, जसं पृष्ठीय जल तसंच भूमी अंतर्गत जल. भूमी अंतर्गत जलामध्ये आपण कूपनलिकेच्या साह्यानं या पाण्याचा आपण काय करतो, वापर करतो. तर असे जे काही दोन जलाशयाचे जे काही साठे आहेत या जलाशयाच्या साठ्यांचा अभ्यास केला जातो की किती पाणी उपलब्ध आहे नद्यांच्या मध्ये, ओढ्यांच्या मध्ये, नाल्यांच्या मध्ये, सरोवरांच्या मध्ये, तळ्यांच्या मध्ये, हे किती पाणी उपलब्ध आहे याचा अभ्यास करून हे पाणी मानवाच्या विविध असणाऱ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज चालतात त्यासाठी पुरवलं जातं. उदाहरणार्थ जे काही मानवाचे उद्योगधंदे आहेत या औद्योगिक वसाहतीला हे पाणी पुरवठा केला जातो. याशिवाय पहा मानवाची जी काही शेती नावाचा जो काही उद्योग आहे या उद्योगासाठी हे गोडं पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर विविध अशा जलसिंचन सुविधांच्या माध्यमातून हे जे काही पाणी आहे हे पाणी शेतीला दिलं जातं. याशिवाय पहा हे पाणी गोडं पाणी आहे हे मोठमोठ्या वसाहतीमध्ये पिण्यासाठी पाणी किंवा दैनंदिन वापरासाठी पाणी, उद्यानासाठी पाणी, हे आपण मोठमोठ्या शहरांना पाणी पुरवठा केला जातो. या सर्व गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी केला जातो, जलशास्त्र या शाखेमध्ये केला जातो. विशेष महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे की आपण पृष्ठीय जल आणि भूमी अंतर्गत जल हे दोन्हीही विशेषतः जलचक्रांच्या साह्यानं हे आपल्याला पाणी प्राप्त होतं. आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपण जर बघितलं तर मोठा जो आपला जलाशय आहे, जलावरती आपण सागरशास्त्र म्हणून आपण अभ्यास केला किंवा त्या शाखेची ओळख करून घेतली, तर या मोठ्या जलाशयामधून खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचं बाष्पीभवन होऊन हे पाणी जलचक्राच्या माध्यमातून इतर असणाऱ्या भूमीवरती, ज्याला आपण म्हणतो की 29% भूभाग म्हणतो, या भूभागावरती पाणी वृष्टीच्या रूपामध्ये पडतं आणि ते पाणी ओढे, नाले, ओहळ, नदी या साह्यानं ते पाणी पुन्हा सागराला जाऊन मिळतं. या जलचक्राची आपण डिटेल असे या ठिकाणी ओळख नाही करून घेतली आणि इथं आपण करूनही घेणार नाही आहे. परंतु मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगतो की या अप्रत्यक्षरित्या सागराचंच पाणी जलचक्राच्या माध्यमातून पृष्ठीय जल आणि भूमी अंतर्गत जल म्हणून आपल्याला प्राप्त होतं. यामध्ये आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे आणि ती महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे मित्रांनो ती आहे की भूमिगत पाणी. भूमिगत पाण्यासाठी विशेषतः पाण्याचं पर्क्युलेशन व्हावं लागतं, पाणी जमिनीमध्ये मुरावं लागतं आणि त्यासाठी महत्त्वपूर्ण गोष्ट असते की जी काही 29% भूभाग आहे या भूभागावरती नैसर्गिक वनस्पतीचं आच्छादन जर चांगलं असेल, त्याचबरोबर गवताळ कुरणांचं आच्छादन जर चांगलं असेल, तर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब हा वाहून न जाता त्या ठिकाणी काय होतं, बरंचसंच पाणी अडवलं जातं आणि ते पाणी मुरलं जातं. याशिवाय अलीकडच्या काळामध्ये शासनानं पाण्याच्या जे काही समस्या आहेत या समस्यावरती उपाययोजना म्हणून भूमिगत पाण्याची पातळी उंचावण्यासाठी विविध अशा उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामध्ये एक उपाययोजना म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा, की उताराला काटकोनात अशा चरी काढल्या जातात, बांध घातले जातात आणि पाणी मुरवण्याचा प्रयत्न केला जातो आणि हे बांध छोटे छोटे डॅम किंवा हे जे काही चरी काढून पाणी मुरवलं जातं. याशिवाय सुद्धा अनेक जेव्हा वसाहतीमध्ये आपल्याला जेव्हा बांधकाम परवाना हवा असतो तेव्हा रूट, ज्याला आपण रूप म्हणतो, रूप म्हणजे छतावरचं जे काही पाणी आहे हे छतावरचं पाणी कलेक्ट करून भूमिगत ते पाणी
भूपृष्ठामध्ये मुरवायचं किंवा आपण टाकीमध्ये साठवून ते वापरायचं, अशा प्रकारे वॉटर मॅनेजमेंटसुद्धा आलेली आपल्याला पाहायला मिळते. हे सर्व भूमिगत पाण्याची जी काही पातळी आहे हे उंचावण्यामध्ये मदत करतात. आणि जेव्हा विशेषतः मानवाला किंवा मानवाच्या इतर जे काही ॲक्टिव्हिटीज आपण पाहिल्या की त्याच्यामध्ये वसाहत असेल, त्याच्यामध्ये आपण औद्योगिकरण असेल, शेती असेल, पशुपालन असेल, मत्स्यपालन असेल, कुक्कुटपालन असेल, अनेक व्यवसाय आहेत. या अनेक व्यवसायांना हे पाणी, भूमिगत पाणी, जेव्हा प्रत्यक्ष पावसाळा हा ऋतू नसतो तेव्हा हे भूमिगत पाणी वापरलं जातं. याशिवाय सुद्धा अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की हे जे काही पाणी आहे हे पाणी मोठमोठे डॅम तयार करून वर्षभर कसं पाणी पुरवठा केला जाईल याचंही नियोजन केलं जातं. तर जलशास्त्रामध्ये आपण बघतो की जलशास्त्राच्या बाबतीमध्ये या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो. आणि याशिवाय जलशास्त्राच्या काही उपशाखासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आपण सागरी भूगर्भशास्त्र, सागरी जीवशास्त्र, सागरी संपत्तीशास्त्र, सागरी अर्थशास्त्र अशा 4 जलशास्त्राच्या शाखा आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि ह्या सर्व सागरशास्त्राशी संबंधित आहेत, याचीही आपण या ठिकाणी माहिती घेणं आवश्यक आहे. या सर्व सागरशास्त्राचाच भाग आहेत, परंतु आपण पुन्हा इथं आपण जलशास्त्र जेव्हा आपण म्हणतो, ज्याला हायड्रॉलॉजी असं म्हणतात, तेव्हा आपण या सर्व गोष्टींचा स्वतंत्र असा नामोल्लेख आपण इथं केलेला आहे. आणि यानंतर आपण अजैविक भूगोलानंतर प्राकृतिक भूगोलाची दुसरी जी काही प्रमुख शाखा आहे त्या प्रमुख शाखेकडे आपण वळूया. त्या शाखेचं नाव आहे जैविक भूगोल. जैविक भूगोलामध्ये प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व सूक्ष्म जीवशास्त्र यांचा मित्रांनो अभ्यास होतो. यामध्ये विशेषतः प्राणीशास्त्रांचा अभ्यास करत असताना काय अभ्यास केला जातो की प्राणी विशिष्ट जे काही आपण भौगोलिक असणारे हवामानाचे प्रदेश आहेत त्या विशिष्ट प्रदेशामध्ये विशिष्ट असे प्राणी आपल्याला आढळतात. तिथंच का आढळतात तर त्या विशिष्ट असणाऱ्या वातावरणामध्ये, विशिष्ट असणाऱ्या हवामानामध्ये ते प्राणी तिथलं आपलं असणारं जे काही जीवन यापन करू शकतात, म्हणून त्या ठिकाणी ते अस्तित्वात असतात. त्यांना ज्या प्रकारचं हवामान अपेक्षित आहे त्या त्या प्रदेशामध्ये ते प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या प्राण्यांचं जे काही वितरण आहे अर्थात हे हवामानावरती अवलंबून आहे, किंवा या जे काही हवामानानुसार जे काही विभाग केले आहेत त्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे प्राण्यांचं वितरण आपल्याला पाहायला मिळतात. प्राण्यांच्या प्रकारांचा पण अभ्यास केला जातो. प्राण्यांचं जे काही ज्याला आपण परिस्थितिकी असं म्हणतो, त्याला इकोसिस्टम म्हणतो, इकोसिस्टमचा पण अभ्यास केला जातो. याशिवाय की प्राण्यांच्या मानवासाठी प्राण्यांचा नेमका काय उपयोग होतो, प्राण्यांचा इतर भौगोलिक घटक म्हणून काय उपयोग होतो, याही गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. त्यानंतर वनस्पतीशास्त्र. वनस्पतीशास्त्र अत्यंत महत्त्वाचं शास्त्र मानलं जातं. या शास्त्रामध्ये आपण पाहतो मित्रांनो की आपल्याला जी लागणारी एनर्जी आहे ही एनर्जी विशेषतः सजीवांना लागते. ती एनर्जी सूर्यापासून आपण प्राप्त करतो आणि ती सूर्यापासून प्राप्त करत असणारी जी काही एनर्जी आहे ती मिळवण्यासाठी एक एजंट म्हणून काम करते, ती वनस्पती करते. आणि ही वनस्पती काय करते की सूर्यप्रकाशामध्ये आपल्या पानामध्ये असणारी जी काही हरितद्रव्य आहेत या हरितद्रव्यांच्या साह्यानं ती सूर्यप्रकाशाच्या मदतीनं ज्याला प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे तिला लागणारं अन्न, स्वतःला लागणारं अन्न ती स्वतः निर्माण करते. अशी एकमेव ही वनस्पती आहे निसर्गामध्ये की स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करते सूर्यप्रकाशाच्या मदतीनं. असं इतर कोणताही सजीव अशा प्रकारचे जे काही स्वतःला लागणारं अन्न स्वतः तयार करू शकत नाही वनस्पतीशिवाय. आणि म्हणून वनस्पती ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि या वनस्पतीचं जे काही वितरण, या वनस्पतीचं असणारं विशेषतः महत्त्व हे आपण पाहिलं तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक दृष्टिकोनातून महत्त्व वनस्पती शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि या वनस्पतीसुद्धा त्यांचं वितरण आहे, हे वितरण प्रामुख्यानं हवामानानुसार ह्या वेगवेगळ्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. या संदर्भात आपण 3 ढोबळ असे हवामानाचे प्रकार आपण करत असतो.
त्याच्यामध्ये उष्णकटिबंधीय हवामान, समशीतोष्ण हवामान, शीत हवामान असे हवामानाचे आपण प्रकार करतो। या 3 हवामानाच्या प्रकारानुसार सुद्धा आपल्याला वनस्पतींचे वेगवेगळे प्रकार किंवा वनस्पतीचं वेगवेगळं वितरण आपल्याला अभ्यासायला मिळतं किंवा पाहायला मिळतं। आणि त्यामध्ये सर्वच प्रकारच्या ज्या काही वनस्पती आहेत या वनस्पती मग त्या उष्णकटिबंधीय वनस्पती असतील, समशीतोष्ण प्रदेशातील वनस्पती असतील, शीत प्रदेशातील वनस्पती असतील, या सर्व वनस्पती पर्यावरणाचं असणारं जे काही संतुलन आहे हे संतुलन राखण्याचं काम करतात पहा। आणि संपूर्ण सजीव सृष्टीला फक्त मानवाचाच आपण विचार करत असतो, परंतु संपूर्ण सजीव सृष्टीला अनुकूल पोषक असं वातावरण निर्मितीचं काम या वनस्पती करत असतात। म्हणून आपण म्हणतो की पर्यावरणीय किंवा भौगोलिक असणारं जे काही संतुलन आहे हे संतुलन राखण्याचं काम वनस्पती करत असतात। याशिवाय पहा की वातावरणामध्ये जे काही मानवाच्या अनेक ॲक्टिव्हिटीज चालतात त्या ॲक्टिव्हिटीजमधून किंवा प्राण्यांच्या श्वसनामधून जे काही कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय ते कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण निसर्गतः कमी करण्याचं व्यवस्था म्हणजे या वनस्पती आहे। या वनस्पती काय करतात, कार्बन डायऑक्साईड वायू घेतात तर ऑक्सिजन वायू सोडतात। आणि प्राणी काय करतात मित्रांनो, तर विशेषतः ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात। म्हणजे या वातावरणामध्ये असणारं जे काही कार्बनचं आणि ऑक्सिजनचं जे काही प्रमाण आहे याचं बॅलन्सिंग करण्याचं काम व्यवस्था या ठिकाणी वनस्पती करतात असंही आपण म्हणतो। आणि मानवानं जे काही प्रदूषण करून ठेवलेलं आहे या प्रदूषणातून बाहेर पडण्याचा उपाय म्हणून सुद्धा वनस्पतीकडे पाहिलं जातं। आणि म्हणून मोठ्या प्रमाणात जर वनस्पतींची लागण केली, जोपासना केली तर एक महत्त्वपूर्ण गोष्ट होते की प्रदूषण कमी होऊ शकतं किंवा हवा शुद्धीकरणाच्या चाळण्या, हवा शुद्धीकरणाच्या गिरण्या अशा प्रकारचं महत्त्व, अनन्यसाधारण महत्त्व या वनस्पतींचं आहे पहा। परंतु मानव जो आहे अत्यंत स्वार्थी असल्यामुळं या वनस्पतीचं महत्त्व तो समजू शकत नाही। तो अत्यंत क्षुल्लक गोष्टींचं मोजमाप करतो, जसं की त्या लाकडाला किती किलो लाकूड होईल आणि त्या लाकडाची काय किंमत आहे अशाच प्रकारचे तो मूल्यमापन करतो आणि त्यामुळं सामान्य जनांना या वनस्पतीचं महत्त्व कळत नाही। परंतु आपण जे काही भूगोलाचे विद्यार्थी आहोत या भूगोलाच्या विद्यार्थ्यांना या वनस्पतीशास्त्रामध्ये सांगितलेलं वनस्पतीचं असणारं महत्त्व आपल्याला कळालेलं आहे। लाखो करोडो रुपयाचा जे काही ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन पुरवठ्याचं काम किंवा ऑक्सिजन निर्मितीचे कारखाने आपल्याला ह्या वनस्पती आहेत। हवा शुद्धीकरण करण्याचं कारखाने ह्या वनस्पती आहेत। या सर्व गोष्टी पैशात मोजायच्या जर झालं तर मानवाला संपूर्ण आपला पैसा हा निसर्गाला भाल करावा लागेल अशी परिस्थिती येईल पहा। म्हणजे हे जे काही फुकटचं आहे म्हणून आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही आहे आणि मग आपण काय करतो की कोणत्याही प्रकारचा विचार न करता या वनस्पतींचं मोठ्या प्रमाणात आपण ऱ्हास करतो किंवा वृक्षतोड करतो किंवा त्या ठिकाणी आपण सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं उभा करतो, रस्ते उभा करतो किंवा आपण औद्योगिक वसाहती उभा करतो, मानवी वसाहती उभा करतो आणि आपण पाहतो की संपूर्ण पृथ्वीला आपण उजाड करत सुटलेला आहोत। परंतु ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे की या वनस्पतींचं संरक्षण करणं, संवर्धन करणं ही काळाची गरज आहे। याचा सुद्धा अभ्यास वनस्पतीशास्त्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये होऊ लागलेला आहे आणि या दृष्टिकोनातून जनजागृती करणं ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे पहा। याशिवाय आहे ती सूक्ष्म जीवशास्त्र। या सूक्ष्म जीवशास्त्रामध्ये आपण जर बघितलं तर अनेक असणारे जे काही सूक्ष्म जीव आहेत या सूक्ष्म जीवांचा अभ्यास केला जातो। हे सूक्ष्म जीव नेहमीच आपल्याला हानिकारक असतात असं नाही, तर यातील काही सूक्ष्म जीव आपल्याला परोपकारी सुद्धा आहेत किंवा आपल्यावरती उपकार करून देतात किंवा उपकार करतात असे सुद्धा सूक्ष्म जीव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। उदाहरणार्थ आपल्या घरापासून सुरुवात केली तर घरामध्ये आपण जे काही दही लावतो तर त्या दह्यामध्ये सुद्धा सूक्ष्म जीव असतात। हे सूक्ष्म जीव या दुधापासून दही बनवण्याचं काम करतात किंवा आपण जे काही आंबोळी तयार करतो किंवा आपण उत्तप्पा, इडली यासारखे पदार्थ आपण आंबवण्याच्या प्रक्रियेतून जे काही पदार्थ आपण तयार करतो त्या सर्व पदार्थामध्ये हे सूक्ष्म जीव असतात पहा। तर ह्या आपल्याला मदत करतात किंवा आपल्यावरती उपकार करतात हे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। तर या परोपकारी सूक्ष्म जीवांच्या पासून ते
आपल्याला अपाय पोचवणाऱ्या सर्व सूक्ष्म जीवांचा सुद्धा आपण अभ्यास करतो आणि या संपूर्ण सूक्ष्म जीवशास्त्राच्या आधारे आज आपण अनेक आपले जे काही रोग आहेत या रोगांच्या वरती आपण प्रतिबंधात्मक जी काही उपाययोजना करू शकतो ते या सूक्ष्म जीवशास्त्राच्या आधारेच करू शकतो याचा अभ्यास सुद्धा प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो। या प्राकृतिक भूगोलाच्या सर्व शाखांचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा एक महत्त्वपूर्ण विधान मी जे या ठिकाणी आता करणार आहे ते विधान तुम्हाला सत्य असलेलं पाहायला मिळेल की सर्व शास्त्रांची जी काही जननी आहे ही जननी आपलं भूगोलशास्त्र आहे किंवा प्राकृतिक भूगोल आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। आपण जर बघितलं ज्याला आपण फंडामेंटल सायन्स म्हणतो किंवा मूलभूत शास्त्र असं म्हणतो ते काय आहे की भौतिकशास्त्र आहे, दुसरं शास्त्र आहे रसायनशास्त्र आहे, तिसरं शास्त्र आहे जीवशास्त्र आहे, अलीकडचं शास्त्र आहे मायक्रोबायोलॉजी। जीवशास्त्रामध्ये सुद्धा आपण पुन्हा 2 शाखा केल्या आहेत ज्याला आपण काय म्हणतो की प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र म्हणतो। म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र असे जे काही मूलभूत सायन्सेस आहेत या मूलभूत सायन्सचा अभ्यास कुठून होतो, काय होतो, त्याचा जर बघितलं संबंध कशाशी आहे तर त्यांचे संपूर्ण पाळमुळं जे आहेत ही मित्रांनो आपल्याला प्राकृतिक भूगोलाशी संबंधित असलेलं तुम्हाला पाहायला मिळेल। उदाहरणार्थ मी तुम्हाला एक उदाहरण देतो की आपण भौतिकशास्त्राचा जर अभ्यास केला तर भौतिकशास्त्रामध्ये जी काही गतीचा अभ्यास होतो, सूर्यप्रकाशाचा अभ्यास होतो, ध्वनीचा अभ्यास होतो, हे सर्व भूगोलशास्त्राचे घटक आहेत, अभ्यासाचे घटक आहेत। हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। किंबहुना पृथ्वीची असणारी जी काही गती आहे त्याला आपण परिवलन म्हणतो, परिभ्रमण म्हणतो किंवा पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते किंवा इतरही अनेक तारे आहेत आणि त्या अनेक ताऱ्यांच्या सभोवताली अनेक ग्रह फिरतायत, त्या ग्रहांच्या सभोवताली उपग्रह फिरतायत। या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण बघतो तर भौतिकशास्त्रातही होतो आणि इकडं आपल्या असणाऱ्या प्राकृतिक भूगोलामध्ये किंवा भूगोलशास्त्रामध्ये होतो असं आपल्याला आढळून येईल। याशिवाय आपण दुसरं शास्त्र आपण पाहतो की त्याचं नाव आहे रसायनशास्त्र। रसायनशास्त्रामध्ये जर बघितलं तर अनेक मूलद्रव्य आहेत। ही सगळी मूलद्रव्ये म्हणजे आपल्या असणाऱ्या धरणी मातेची आपल्याला गिफ्ट आहे। लक्षात घ्या, ही मूलद्रव्य कुठल्याही प्रकारे एखादा माणूस, एखादा शास्त्रज्ञ किंवा एखादा कारखाना किंवा एखादी मल्टीनॅशनल कंपनी ही मूलद्रव्य तयार करू शकत नाही। तर ही मूलद्रव्य आपल्याला या धरणीपासूनच मिळतात किंवा या पृथ्वीपासूनच मिळतात आणि या सर्व मूलद्रव्यांच्या वरती आधारित रसायनशास्त्राचा संपूर्ण अभ्यास असतो, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। याशिवाय पुढची जी काही मूलभूत ज्याला विज्ञान म्हणतो त्या विज्ञानाची पुढची शाखा आहे, महत्त्वपूर्ण शाखा, ती शाखा आहे प्राणीशास्त्र। आत्ताच आपण बघितलं की कोणताही सजीव असेल या सजीवाचं जी काही जीवनयापन आहे किंवा जीवन जगण्याची जी काही गोष्ट आहे ही सर्व विशेषतः निसर्गावरती अवलंबून आहे। मग त्याला त्याच्या जे काही मूलभूत गरजा आहेत किंवा हवा आहे किंवा पाणी आहे किंवा त्याला लागणारं अन्न आहे, त्याला लागणारा निवारा आहे, या सर्व गोष्टी आहेत। या सर्व गोष्टी आपण बघतो की भूगोलाशी संबंधित आहेत। इतकंच काय तर तो प्राणी किंवा तो सजीव सुद्धा आपण भूगोलाचाच एक भाग आहे, पार्ट आहे असं आपण म्हणू शकतो। आणि त्यानंतर जी काही शास्त्र आहे ती वनस्पतीशास्त्र। हे वनस्पतीशास्त्र ज्याला आपण बॉटनी म्हणतो, ह्या वनस्पती सुद्धा भूगोलाचाच एक अंग आहेत। या भूगोलामध्ये सुद्धा वनस्पतींचा अभ्यास होतो आणि आपण बघतो की वनस्पतीशास्त्रामध्ये सुद्धा याचा अभ्यास होतो। यानंतरची जी काही महत्त्वपूर्ण शाखा आहे ती शाखा म्हणजे सूक्ष्म जीवशास्त्र, ज्याला मायक्रोबायोलॉजी असं म्हणतात। त्याचाही अभ्यास जैविक भूगोलामध्ये केला जातो आणि त्याचबरोबर या मूलभूत असणाऱ्या जे काही फंडामेंटल सायन्स किंवा मूलभूत शास्त्र म्हणून ज्याचा आपण अभ्यास करतो त्या शास्त्रांचा मध्ये सुद्धा अभ्यास होतो। म्हणजे मला इथं वेळेचा अभाव असल्यामुळं, वेळेचं बंधन असल्यामुळं मी अधिक विश्लेषण करू शकलो नाही, परंतु या अल्पशा वर्णनातून सुद्धा आपल्याला असं लक्षात आलं असेल मित्रांनो की सर्व शास्त्रांची जननी म्हणजे आपलं भूगोलशास्त्र आहे किंवा प्राकृतिक भूगोल आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपण भूगोलशास्त्राचा अभ्यास जो आहे हा अत्यंत गंभीरपणे केला पाहिजे। आणि भूगोलशास्त्राचा अभ्यास म्हणजे एका विषयाचा अभ्यास नसून तो निसर्गाचा अभ्यास आहे, तो पर्यावरणाचा अभ्यास आहे, आपल्या सभोवतालच्या परिसराचा अभ्यास आहे
आणि हा अभ्यास म्हणजे फक्त काही काळ आपण तो अभ्यास केला आणि विसरून गेलं अशा प्रकारचा हा अभ्यास नसून तो भूगोलाचा विद्यार्थी तुम्ही असा अगर नसा, सर्वांना याचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि सर्वजण याचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात असा हा महत्त्वपूर्ण विषय आहे। आणि त्या विषयाचा जर तुम्ही गंभीर असे विद्यार्थी बनलात तर निश्चितपणे तुम्हाला समाजामध्ये अत्यंत ज्ञानी व्यक्ती म्हणून मानाचं स्थानही मिळू शकतं। याशिवाय पहा की तुम्ही रोजीरोटी म्हणून जर या शिक्षणाकडे पाहत असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला अनेक मार्ग या शास्त्राच्या अभ्यासातून सापडल्याशिवाय राहणार नाही आहेत। हे प्राकृतिक भूगोलाच्या शाखांचा अभ्यास करीत असताना पुन्हा एकदा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो पहा। याशिवाय पहा की भूगोलाची जी काही दुसरी शाखा आहे त्याचं नाव आहे मानवी भूगोल। अर्थात या सर्व शाखांचं फक्त आपण कोणत्या शाखा आहेत याचा आपण नामोल्लेख करून इथं आपण थांबणार आहोत, कारण आपल्याला जो काही विषय आहे तो फक्त प्राकृतिक भूगोलाची ओळख हा विषय असल्यामुळं मानवी भूगोलाच्या सर्व शाखांचा आपण या ठिकाणी अभ्यास नाही करणार, फक्त नामोल्लेख आपण करणार आहोत। मानवी भूगोलामध्ये ज्या काही शाखा आहेत त्यामध्ये ऐतिहासिक भूगोल, सामाजिक भूगोल, राजकीय भूगोल, लोकसंख्या भूगोल, वसाहती भूगोल, आर्थिक भूगोल, साधनसंपत्ती भूगोल, कृषी भूगोल, पर्यटन भूगोल, व्यापार व वाहतूक भूगोल अशा प्रकारे अनेक शाखा इत्यादी म्हणूया। अशा प्रकारे मानवी भूगोलाच्या अनेक शाखा आहेत। या सर्व शाखांचा तुम्ही जर नजर टाकली तर तुम्हाला असं लक्षात येईल की जसं मी आता म्हणालो की सर्व शास्त्रांची ज्यांनी प्राकृतिक भूगोल आहे तसंच पहा सर्व सामाजिक शास्त्रांची ज्यांनी मानवी भूगोल आहे असं म्हटलं तर या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही पहा। तेव्हा मित्रांनो वेळ या ठिकाणी संपलेली आहे। आपण या ठिकाणी प्राकृतिक भूगोलांच्या शाखांचा अभ्यास किंवा भूगोलाच्या सर्व शाखांचा अभ्यास इथं थोडक्यात केलेला आहे आणि इथं आपण वेळेच्या अभावी आता थांबणार आहोत। धन्यवाद।